नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल बागडी स्वागत करतो आत्मबल फाउंडेशन आवळी बुद्रुक या आमच्या ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर. बघा, आज आपण जे काही येऊ घातलेल्या रेल्वे NTPC असेल, रेल्वे ग्रुप डी असेल किंवा इतर शालेय परीक्षा असतील, जशी की 8वी मध्ये होणारी NMMS ही जी परीक्षा आहे, अशा कितीतरी परीक्षांसाठी काही महत्त्वाचे जे प्रश्न असतील ते प्रश्न आपण इथे विश्लेषणासह पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, पहिला प्रश्न आपल्या समोर आहे. खालीलपैकी कोणत्या ग्रहाभोवती कोणत्या ग्रहाभोवती कडी नाही? काय प्रश्न आहे बघा, कडी नाही असा प्रश्न आहे. आणि याचं जे उत्तर आहे ते उत्तर आहे शुक्र या ग्रहाभोवती नाही आहे. आता याचं जर आपण विश्लेषण करायला गेलो तर बघा, आपल्याला माहित आहे की या आपली जी काही सूर्यमाला आपण म्हणतो, त्या एकूण आपल्या सूर्यमालेमध्ये 8 ग्रह आहेत. बरोबर आहे? एकूण किती ग्रह आहेत? 8 ग्रह आहेत. हा, आता बघा कोणते कोणते ते ग्रह आहेत, कसे आहेत बघा. पहिल्यांदा इथं समजा आपण हा सूर्य काढला, हा सूर्य आहे धरा. सूर्यानंतर पहिला ग्रह कोणता आहे? हा बुध. मग आहे हा शुक्र. मग आहे आपली ही पृथ्वी. मग आहे मंगळ. मग आहे गुरु. मग बघा कोणता ग्रह आहे? शनी. मग कोणता ग्रह आहे बघा? युरेनस. आणि मग जो ग्रह आहे त्याचं नाव आहे नेपच्यून. हा, असे एकूण किती ग्रह आहेत आपल्या सूर्यमालेमध्ये? 8 ग्रह आहेत. आता मुळात नासा जी आहे त्या नासानं 9वा ग्रह शोधलेला आहे, पण सध्या आपण किती ग्रह इथं धरूयात? 8 ग्रह आपल्याकडे आहेत. ठीक आहे. आता बघा, हे जे 8 ग्रह आहेत त्याच्यापैकी हे जे पहिले 4 ग्रह आहेत ना, हे पहिले म्हणजे कोणते कोणते? बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ. हे जे पहिले 4 ग्रह आहेत, ह्या 4 ग्रहांच्या नंतर असा इथं एक लघु ग्रहांचा पट्टा जातो. हा जो आहे मध्ये जो गेलेला आपण पाठवलेला आहे, हा आहे लघु ग्रहांचा पट्टा. ओके. आता हा जो काही लघु ग्रहांचा पट्टा आहे, ह्या लघु ग्रहांच्या पट्ट्याच्या जे सूर्याच्या बाजूचे ग्रह आहेत, म्हणजे हे पहिले 4 कोणते कोणते? बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ. हे जे पहिले 4 ग्रह आहेत, ह्या पहिल्या 4 ग्रहांना अंतर्ग्रह असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? अंतर्ग्रह. ओके. आणि जे पुढचे 4 ग्रह आहेत, त्या पुढच्या 4 ग्रहांना म्हणजे ह्या पुढच्या 4 ग्रहांना बहिर्ग्रह असं म्हणतात. ठीक आहे. काय म्हणतात बघा? बहिर्ग्रह म्हणतात. आता हे जे काही अंतर्ग्रह आहेत आणि बहिर्ग्रह आहेत त्याच्यामध्ये काही विशिष्ट फरक आहे. काय फरक आहे बघा अंतर्ग्रह आणि बहिर्ग्रह मध्ये? बघा, जे आपले आपण अंतर्ग्रह म्हणतो, हे जे आतले अंतर्ग्रह म्हणतो किंवा हे बाहेरचे जे बहिर्ग्रह म्हणतो. बघा, अंतर्ग्रह सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुणाच्या जवळ आहेत? सूर्याच्या जवळ आहेत. बहिर्ग्रह म्हटले तर सूर्यापासून जरा दूर आहेत. बरोबर आहे? आता जे आंतरग्रह आहेत ते आंतरग्रह स्थायू अवस्थेमध्ये आहेत. सर्वसाधारणपणे ते स्थायू अवस्थेत आहेत किंवा आपण त्यांना म्हणूया खडकाळ अवस्थेमध्ये आहेत. ठीक आहे. खडकाळ अवस्थेमध्ये आहेत. आणि जे बहिर्ग्रह आहेत ते कुठल्या अवस्थेमध्ये आहेत बघा? वायू अवस्थेमध्ये आहेत, म्हणजे गॅसियस स्टेट मध्ये आहेत. आणखीन एक महत्वाची गोष्ट, हे जे अंतर्ग्रह आहेत, ह्या अंतर्ग्रहांना जे उपग्रह आहेत त्या उपग्रहांची जी संख्या आहे ती कशी आहे? कमी आहे. मात्र ह्याच बाजूला आपण दुसऱ्या बाजूला बघायला गेलो तर बहिर्ग्रहांच्या बाबतीत मात्र उपग्रहांची संख्या ही आपल्याला वाढत जाताना किंवा जास्त असताना दिसते. आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे जे आंतरग्रह आणि बहिर्ग्रह यांच्यामध्ये फरक दिसते, ते म्हणजे बघा, आंतरग्रह जे आहेत त्या आंतरग्रहांना कोणत्याही प्रकारची कडी आपल्याला दिसलेली दिसत नाहीत. मात्र बहिर्ग्रहांना मात्र काय आहेत? काही विशिष्ट प्रकारची कडी आपल्याला दिसतात, कारण ते वायुरूपी हे आहेत, ग्रह आहेत, हे मात्र लक्षात ठेवा. ठीक आहे. आपल्याला माहितच आहे की जो शनी हा जो ग्रह आहे, या शनी ग्रहाच्या भोवती तर 2-3 असे वेटोळे असलेली आईसचे म्हणजे काय? बर्फाचे काही हे आहेत. ठीक आहे.
हे अशा पद्धतीनं अंतर्ग्रह जे आहेत त्या ग्रह एकतर स्थायू किंवा खडकाळ स्वरूपामध्ये आढळतील, बहिर्ग्रह आहेत ते वायू स्वरूपामध्ये आढळतील. अशा ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या आपल्याला इथं सहजरित्या दिसू शकतात. ठीक आहे. पुढे बघा, आपण जरा प्रत्येक ग्रहाविषयी थोडीशी माहिती पिऊया, पण त्याच्या आधीच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सहजरित्या मिळू शकतं. कारण का, आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. शुक्र आहे, शनी आहे, गुरु आहे, नेपच्यून आहे. पण याच्यापैकी जे 3 आहेत म्हणजे शनी, गुरु आणि नेपच्यून हे बहिर्ग्रह आहेत आणि शुक्र जो पहिला आहे तो शुक्र हा फक्त काय आहे बघा, अंतर्ग्रह आहे आणि अंतर्ग्रह असल्यामुळे त्याच्यावर भोवती कडी असणार नाही. बरोबर आहे. आता आपण जरा पुढे काही प्रत्येक ग्रहाबद्दल थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात. ठीक आहे. बघा, माहिती घेत असताना पहिल्यांदा आपण घेऊया ती माहिती म्हणजे बुध या ग्रहाची. आता बुध या ग्रहाची आपल्याजवळ काय माहिती मिळते, आपल्याला काय माहिती आहे बघा. बघा, इथं आपण पहिल्यांदा सूर्य काढलेला होता. ठीक आहे. हा जरा सूर्य आहे. सूर्यनंतर आपला कुठला ग्रह आहे, हा पहिला बुध. बघा, प्रत्येक ग्रहाची थोडीशी माहिती आपण घ्यावी. पहिला ग्रह कोणता आहे, हा बुध. ठीक आहे, वर लिहितोय मी इथं, बुध हा ग्रह आहे, हे लक्षात ठेवा. आता हा जो बुध ग्रह आहे, हा बुध ग्रह म्हणजे सूर्याच्या अगदी जवळचा आहे, हे तर महत्वाचं आहे. बरोबर आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या बुध ग्रहावर कोणत्याही पद्धतीचं जे पाणी आहे ते आपल्याला आढळताना दिसत नाही, किंवा पाण्याचा कोणताही फॉर्म तिथं दिसत नाही, कारण ते सूर्याच्या अगदी जवळ आहे आणि त्याच्यामुळे तिथं कोणत्याही तशा पद्धतीने दिसत नाही. त्याचबरोबर जे काही गॅसेस असतात म्हणजे वायू असतात, आपण म्हणतो की हवेमध्ये काय काय असतं, कार्बन डायऑक्साईड असतं, नायट्रोजन असतं, हायड्रोजन असतं, ऑक्सिजन असतं. बरोबर आहे का. आणि ज्याच्यामुळेच आपल्या पृथ्वीवर आपण असं आहे की जीवन आहे. बरोबर आहे. पण अशा पद्धतीचा कोणताही वायू म्हणजे कोणताही एअर मधला पार्ट हा बुधावर दिसत नाही. ठीक आहे. म्हणजे कार्बन डायऑक्साईड असेल, नायट्रोजन असेल, हायड्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, काही असेल, हे या बुधावर दिसत नाही. हे एक फार महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. त्याचबरोबर पृथ्वीला जसं प्रोटेक्टिव्ह लेअर आहे म्हणजे ओझोन आहे, ओझोन पृथ्वीच्या भोवती कोणाचं लेअर आहे, ओझोनचं लेअर आहे. ही पृथ्वी आहे धरा, तर पृथ्वीच्या भोवती कोण आहे, ओझोनचं असं लेअर आहे. बरोबर आहे. अशा पद्धतीचं कोणतेही लेअर ह्या म्हणजे ह्या बुधाभोवती दिसत नाही. बुधाला आपल्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, तर मर्क्युरी म्हटलं जातं. लक्षात ठेवा. ठीक आहे, मर्क्युरी. मर्क्युरी म्हटलं जातं. ओके. आता आपण त्याच्यानंतरचा जरा पुढचा ग्रह फार महत्वाचा आहे, याच्यावर प्रश्न आपल्याला विचारले जातात परीक्षांच्या मध्ये, वेगवेगळ्या परीक्षांच्या मध्ये विचारले जातात. बघा, पुढचा जो ग्रह आहे त्याचं नाव आहे शुक्र. फार महत्वाचा ग्रह. ठीक आहे. आता बघा, हा जो शुक्र आहे, हा शुक्र सेकंड म्हणजे दुसरा आहे. बुधानंतर दुसरा जो ग्रह कोण असेल तर तो कोण आहे, शुक्र आहे. बरोबर आहे. आता शुक्राचा जर विचार केला तर हा पृथ्वीला सुद्धा सर्वात जवळचा आहे. म्हणजे हा प्रश्न विचारला गेलेला आहे, याच्या आधी कितीतरी परीक्षांना विचारलेला आहे की पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता. कारण का, पृथ्वी समजा तिसऱ्या नंबरला आहे, इथं पृथ्वी आहे धरा, इथं ही पृथ्वी आहे. ठीक आहे. आणि पृथ्वीनंतर कोण आहे, हा मंगळ आहे. ओके. आता बघा, आपल्याला मग प्रश्न निर्माण होऊ शकतो की ह्या पृथ्वीच्या नेमकं जवळ कोण, म्हणजे पृथ्वीच्या जवळ हा शुक्र आहे की पृथ्वीच्या जवळ हा नेमका मंगळ आहे, हा प्रश्न आपल्या समोर येऊ शकतो. पण असं नाही आहे. पृथ्वीच्या जवळ महत्वाचं म्हणजे आपल्या डोक्यात ठेवा कोण आहे, शुक्र आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याचबरोबर हा जो शुक्र आहे म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये व्हीनस असं म्हटलं जातं. बघा, आपण हा जो शुक्र आहे या शुक्राबद्दल माहिती घेत आहोत. ठीक आहे. आता शुक्राला काय काय म्हटलं जातं बघा, शुक्राला एकतर सायंकाळचा तारा असं म्हटलं जातं, सायंकाळचा तारा. आणखीन काय म्हटलं जातं शुक्राला, शुक्राला आणखीन म्हटलं जातं ते म्हणजे मॉर्निंग स्टार, म्हणजे सकाळचा किंवा हा मॉर्निंग स्टार असं देखील त्याला म्हटलं जातं. ठीक आहे. कारण सकाळी दिसतो म्हणून आणि सायंकाळी सायंकाळी सुद्धा दिसतो म्हणून, म्हणून त्याला मॉर्निंग स्टार असं देखील म्हटलं जातं. किंवा पृथ्वीची बहीण म्हणून कुणाला म्हटलं जातं, कुणाला म्हटलं जातं पृथ्वीची बहीण, तर पृथ्वीची बहीण सुद्धा लक्षात ठेवा कुणाला म्हटलं जातं, शुक्रालाच म्हटलं जातं. ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर असा प्रश्न आपल्याला विचारू शकतात
की जे सर्व प्लॅनेट्स आहेत म्हणजे सर्व जे ग्रह आहेत त्या सर्व ग्रहांच्या मध्ये सर्वात गरम ग्रह कोणता, सर्वात हॉटेस्ट सर्वात गरम ग्रह नेमका कोणता, तर तो ग्रह आहे सुद्धा कोण आहे, शुक्रच आहे. कारण का शुक्र का ग्रह असेल, कारण शुक्राच्या भोवती जे क्लाउडचं म्हणजे ढगांचं जे काही हे आहे बरोबर आहे, जे वातावरण तयार झालेलं आहे शुक्राच्या भोवती, त्यामुळे जी हीट आलेली आहे ती हीट परत जाऊ शकत नाही आणि त्यामुळं हा सर्वात गरम ग्रह म्हणून गणला जातो सोलार सिस्टम मधला आपल्या, ठीक आहे, सूर्यमालेतला. आणि त्यानंतर आपल्याला जनरली माहित आहे कुठला ग्रह आहे आपला, पृथ्वी. ठीक आहे, पृथ्वी म्हणजे ज्या ग्रहावर आपण राहतो ती पृथ्वी, हा पृथ्वी नावाचा ग्रह आहे. ठीक आहे, हा पृथ्वीबद्दल आपण सर्वसामान्य माहिती काही इतर प्रश्नांच्या मध्ये पाहणार आहोत किंवा ती आपल्याला सर्वसाधारणपणे आहे, किंवा याला ब्ल्यू प्लॅनेट किंवा निळा ग्रह असं देखील म्हटलं जातं, ज्याच्यावर एकमेव असा ग्रह आहे ज्याच्यावर लाईफ प्रेझेंट आहे, जीवन आहे. ठीक आहे, आता पुढचा जो ग्रह आपण म्हणतो तो कुठला आहे, मंगळ आहे. ठीक आहे, मंगळ. बघा जर मंगळाचा आपण विचार करायला गेलो, हा मार्स, मंगळाला आपण काय म्हणतो याच्यामध्ये मार्स असं म्हटलं जातं. मंगळ काय आहे मंगळाच्या बाबत महत्वाची माहिती, तर या मंगळाला रेड प्लॅनेट असं देखील म्हटलं जातं. काय म्हणतात, रेड प्लॅनेट, कारण की त्याच्या रंगामुळे त्याच्या आगीसारख्या जळणाऱ्या याच्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, रेड प्लॅनेट असं म्हटलं जातं. आणि ह्या रेड प्लॅनेटचे 2 उपग्रह आहेत. आता बघा महत्वाची माहिती म्हणजे बुधाला कोणताही उपग्रह नाही, शुक्राला कोणताही उपग्रह नाही, पृथ्वीला एक उपग्रह आहे ज्याला आपण म्हणतो मून किंवा चंद्र, चंद्र मून. ठीक आहे, आणि जो मंगळ आहे त्या मंगळाला मात्र 2 उपग्रह आहेत. किती उपग्रह आहेत, 2. एक फोबोस आणि दुसरा डिमोस. फोबोस आणि डिमोस अशी किती उपग्रह आहेत, 2. कुणाला, मंगळाला. लक्षात ठेवा. पुढे बघा, ह्याच्या पुढचा जो ग्रह आहे महत्वाचा ग्रह आहे तो म्हणजे ज्युपिटर, किंवा त्याला आपण ग्रह म्हणतो गुरु, हा ग्रह म्हणतो. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता, तर सर्वात मोठा ग्रह कोणता, गुरु आहे. आता हा जो गुरु आहे ह्या गुरुवर जे काही तापमान संध्याकाळी किंवा थंडीच्या दिवसामध्ये जात असेल, म्हणजे त्या टेम्परेचर अत्यंत लो जात असतं, -148 डिग्री सेल्सिअस पर्यंत इथं टेम्परेचर जाताना आपल्याला दिसतं. किंवा आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या सोलार म्हणजे या सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह हा या कुणाचा आहे, गुरुचाच आहे. त्याचं नाव काय आहे, गॅनिमीड. त्याचं नाव काय आहे, गॅनिमीड. लक्षात ठेवा, गॅनिमीड. गॅनिमीड नावाचा उपग्रह जो या आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह आहे तो कुणाचा उपग्रह आहे, आपल्या गुरुचा आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा जो ग्रह आहे त्या ग्रहाचं नाव आहे शनी. शनी हे नाव आहे पुढच्या ग्रहाचं. शनी जो आहे तो शनी दुसरा मोठा सगळ्यात मोठा ग्रह त्याला असणारा आपल्याला दिसतो. त्याचबरोबर या ग्रहाच्या भोवती काही महत्वाची कडी आपल्याला सहजपणे ओळखू शकतात, ओळखून येतात. त्यानंतर या शनीवरचा सर्वात मोठा उपग्रह कोण जर म्हटला जाईल तर त्याचं नाव आहे टायटन. काय नाव आहे त्याचं, टायटन. आता बघा आपण शनीपर्यंत माहिती घेतलेली आहे. आता 7वा ग्रह जो आहे त्या 7व्या ग्रहाचं नाव आहे युरेनस. ठीक आहे, युरेनस. आता या ग्रहाबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. हा जो युरेनस हा जो ग्रह आहे हा मुळात ग्रीनिश कलरचा म्हणजे हिरव्या कलरचा आपल्याला दिसतो, हिरव्या बऱ्यापैकी हिरव्या कलरचा हा आपल्याला दिसून येतो. आणि हा जो युरेनस नावाचा ग्रह आहे हा शोधलेला आहे, ज्या व्यक्तीचं नाव आहे त्या व्यक्तीचं नाव आहे विल्यम हार्शेल. हा विल्यम हार्शेल या व्यक्तीनं हा काय शोधलेला आहे, युरेनस नावाचा ग्रह शोधलेला आहे, हे लक्षात ठेवा. दुसरी महत्वाची गोष्ट, हा असा पहिला ग्रह आहे, हा असा पहिला ग्रह आहे जो ग्रह टेलिस्कोप मधून म्हणजे टेलिस्कोप मधून दिसलेला आहे. टेलिस्कोप मधून याचा शोध लागलेला आहे, असा हा पहिला ग्रह आहे. हे पण लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर आणखीन एक दुसरी आणि अतिशय महत्वाची जी गोष्ट आहे ती बघा, आपले जे सगळेच्या सगळे ग्रह असतात, सर्व ग्रह म्हणजे ह्या 8 पैकी किती, 8 पैकी एकूण 6 ग्रह, सगळे म्हणजे 8 पैकी 6 ग्रह, यांची जी फिरण्याची दिशा आहे ही फिरण्याची दिशा कशी आहे, स्वतःभोवती फिरण्याची दिशा, तर पश्चिम दिशेकडून पूर्वेकडे, पश्चिम दिशा टू पूर्व दिशा असं फिरलं जातं. पण 2च ग्रह असे उरतात जे ग्रह मात्र कसे फिरतात, 8 पैकी 2 जण मात्र कसे फिरतात, पूर्व दिशेकडून पश्चिम दिशेकडे. असे कुठले ग्रह आहेत जे उलट फिरतात,
म्हणजे जे पश्चिमकडून पूर्व फिरत नाहीत, पूर्वकडून पश्चिम फिरतात, तर त्या दोन ग्रहांचं नाव आहे. पहिला ग्रह आहे तो म्हणजे शुक्र, ठीक आहे. हा पहिला ग्रह असा आहे फिरणारा, आणि दुसरा जो ग्रह आहे ज्याचं आपलं काम हे चालू आहे तो आहे युरेनस. हे दोन ग्रह कसे फिरतात लक्षात ठेवा, उलट फिरतात इतर ग्रहांच्या तुलनेनं, ठीक आहे. त्यानंतर शेवटचा जर आपण ग्रह बघायला गेलो, त्या ग्रहाचं नाव काय आहे बघा, नेपच्यून. हा जो नेपच्यून ग्रह आहे हा 8वा प्लॅनेट आणि शेवटचा प्लॅनेट असा आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता हा जो ग्रह आहे या नेपच्यूनच्या भोवती म्हणजे मिथेन नावाचा जो गॅस आहे त्या मिथेन नावाच्या गॅसेसचे काय आहेत, रिंग्स आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे सर्वसाधारणपणे आपण बघायला गेलो तर हा लघुग्रहांचा पट्टा आपण धरला, हे जे आहेत ते बहिर्ग्रह धरले, हे जे आहेत ते अंतर्ग्रह धरले, तर यांच्या भोवती हे जे खडकाळ आहेत यांच्या भोवती कोणतेही पट्टे किंवा रिंग्स आपल्याला दिसत नाहीत. मात्र हे जे ग्रह आहेत यांच्या भोवती मात्र, म्हणजे जे बहिर्ग्रह आहेत या बहिर्ग्रहांच्या भोवती मात्र कड्या असलेल्या आपल्याला दिसतात किंवा त्या जाणवतात, ठीक आहे. पुढील प्रश्न बघा काय आहे, पृथ्वीवर हिवाळा आणि उन्हाळा हे ऋतू आढळतात आणि त्याचं कारण आपल्याला विचारलेलं आहे. बघा पहिला ऑप्शन आहे वारे वाहतात म्हणून दिसतं का, त्यानंतर पृथ्वीचे परिवलन व परिभ्रमण होते म्हणून दिसतं का, त्यानंतर पृथ्वीचा अक्ष थोडा कललेला आहे म्हणून दिसतात का, किंवा पृथ्वीवर भरती व ओहोटी संभवते का म्हणून दिसतात का. तर याचं सरळ सरळ उत्तर आहे ते म्हणजे पृथ्वीचा अक्ष थोडा कललेला असल्यामुळं आपल्याला पृथ्वीवर उन्हाळा व हिवाळा हे ऋतू आढळतात. आता जरासा तुम्ही विचार करून बघा, लक्षात ठेवा महत्वाची गोष्ट म्हणजे पहिला ऑप्शन जर आपण बघितला वारे वाहतात, बरोबर आहे. आता वारे वाहिल्यामुळं एकतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाऊस पडू शकतो, बरोबर आहे. म्हणजे पावसाळा जो आहे तो कुणामुळे होऊ शकतो, ह्या वारे वाहिल्यामुळं. पण आपल्याला सर्वसाधारणपणे जे ऋतू धरले जातात ते उन्हाळा आणि हिवाळा, ते तर काय वारे वाहिल्यामुळं सर्वसाधारणपणे घडत नाहीत किंवा त्यांच्याचमुळे वारे वाहिले जाते, हे आपण सर्वसाधारणपणे समजूया. पुढे बघा पृथ्वीचे परिवलन व परिभ्रमण. आता काय आहे हे पृथ्वीचे परिवलन व परिभ्रमण, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बघा आता ही जी आपली समजा ही पृथ्वी आहे, ही पृथ्वी आहे, आपण या आधीच्या प्रश्नाभोवती पाहिलेला आहे. पृथ्वी ही एकूण आपल्या इकडे जी काही 8 ग्रह आहेत त्या 8 ग्रहापैकी एक आहे, जे सर्वजण कोणाभोवती फिरत असतात, सूर्याभोवती फिरत असतात. म्हणजे ही पृथ्वी अशी लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये कोणाभोवती फिरणार आहे, सूर्याभोवती फिरणार आहे. आणि त्याचबरोबर ती सूर्याभोवती फिरत असताना स्वतःभोवती देखील फिरणार आहे. ओके. आता पृथ्वी ज्यावेळी सूर्याभोवती फिरत असते त्यावेळी तिचं परिभ्रमण असं म्हणतात, परिभ्रमण, रिव्हॉल्युशन. आणि ज्यावेळी पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्यावेळी त्याला परिवलन असं म्हटलं जातं, परिवलन असं म्हटलं जातं. आता नेमकं पृथ्वी सूर्याभोवती किती वेळामध्ये फिरते, म्हणजे परिभ्रमण किती वेळामध्ये करते, तर तो जो कालावधी आहे की पृथ्वी सूर्याभोवती फिरण्याचा तो कालावधी आहे बघा 365 दिवस, 365 डेज. 365 डेज म्हणजे 365 दिवस, 5 हवर्स, 5 हवर्स म्हणजे 5 तास, 5 हवर्स 48 मिनिट, 48 मिनिट 48 मिनिट एवढा वेळामध्ये पृथ्वी ही सूर्याभोवती काय करते, गोल गोल फिरत असते. म्हणजे तिला पृथ्वीचं काय म्हणतात, परिभ्रमण असं म्हटलं जातं, ठीक आहे. पुढची महत्वाची गोष्ट आहे पृथ्वीचं परिवलन, किती वेळामध्ये पृथ्वी स्वतःभोवती फिरते, तर जो वेळ आहे तो आहे बघा 23 तास, 23 तास 56 मिनिट, 56 मिनिट, 56 मिनिट 4.091 सेकंद. 4.091 सेकंद एवढ्या वेळामध्ये पृथ्वी परिवलन करते, कोणाभोवती, स्वतःभोवती. लक्षात ठेवा, परिवलन करणं म्हणजे स्वतःभोवती फिरणं आणि परिभ्रमण करणं म्हणजे सूर्याभोवती फिरणं, ह्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. पण सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो असा की पृथ्वी ज्यावेळी स्वतःभोवती फिरते त्यावेळी काय घडतं, कोणत्या गोष्टी घडून येतात, आणि पृथ्वी ज्यावेळी परिभ्रमण घडते त्यावेळी नेमक्या कोणत्या गोष्टी घडून येतात, ह्या प्रश्नाचा महत्वाचा गोष्ट आहे. आता बघा ज्यावेळी पृथ्वी परिभ्रमण करते त्यावेळी लक्षात ठेवा परिवलन करते त्यावेळी पृथ्वीवर दिवस व रात्र घडतात. महत्वाची गोष्ट आहे ही, दिवस व रात्र जे पृथ्वीवर घडत असतात ते कुणामुळे घडत असतात बघा, पृथ्वीच्या
परिवलनामुळे घडत असतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे घडत असतात. आणखीन कोणत्या कोणत्या गोष्टी घडत असतील पृथ्वीच्या परिवलनामुळे? तर बघा, पृथ्वीच्या परिवलनामुळे आणखीन एक गोष्ट घडत असते, ती म्हणजे पृथ्वीचं हवामान. पृथ्वीचं हवामान, ठीक आहे. हवामानावर सुद्धा त्याचा परिणाम पडताना आपल्याला दिसू शकतो. अशा कितीतरी महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या परिवलनामुळे होत असतात. त्यानंतर पृथ्वीचं जे परिभ्रमण आहे, त्या पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे आपल्याला महत्वाचं म्हणजे आपल्या पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे सुद्धा हवामानामध्ये परिणाम पडतोच, बरोबर आहे. हवामान. त्यानंतर दिवस आणि रात्र, पृथ्वीचं परिभ्रमण ज्यावेळी होत असतं त्या परिभ्रमणामध्येच दिवस आणि रात्र हा जो काही फरक जाणवतो आपल्याला, किंवा दिवसाचा कालावधी वाढत जाणं, दिवसाचा कालावधी कमी होत जाणं, हे सुद्धा कशामुळे घडत असतं? आपल्या परिभ्रमणामुळे घडत असतं. हे पण लक्षात ठेवणं आपल्याला फार गरजेचं आहे, ठीक आहे. अशा काही साध्या सिंपल गोष्टी आपण सांगणार आहोत, पण आणखीन काही याचे परिणाम आहेत ते आपण आणखीन येणाऱ्या भरपूर प्रश्नांच्या मध्ये पाहणार आहोतच. पुढचं बघा, पुढचं काय ऑप्शन आहे, हा ऑप्शन आपल्याला बघणं फार महत्वाचं आहे. पृथ्वीचा अक्ष थोडा कललेला आहे आणि त्यामुळे हा उन्हाळा आणि हिवाळा होतो का, हे फार बघणं फार महत्वाचं आहे. तर आता इथं बघा, जी पृथ्वी आहे, जी कोणाभोवती फिरते? सूर्याभोवती फिरते. बघा, ही समजा पृथ्वी आहे. हा, ह्या पृथ्वीचा जो अक्ष आहे, समजा हा पृथ्वीचा मध्य आहे असं धरा. हा, ह्या पृथ्वीचा अक्ष असा थोडासा कललेला आहे. बघा, असा इथं किती कल्ला आहे बघा, हा कललेला, हा इथं कललेला आहे, ही कललेली बाजू आहे. तर किती कललेला आहे? तर तो कललेला आहे 23 हाफ डिग्रीनं तो कललेला आहे, ठीक आहे. राहिलेलं किती आहे मग इथे? 66 हाफ, ठीक आहे. 66.5 एवढ्या कललेला आहे, 23.5 अंशानं कललेला आहे. आता या 23.5 अंशानं कलल्यामुळे नेमकं काय होत असतं? ज्यावेळी ही पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते त्यावेळी तिची पोझिशन अशा पद्धतीने येते की त्यामुळेच हिवाळा आणि उन्हाळा घडताना आपल्याला सहजरित्या दिसू शकतो. बघा, आपण इथं पाहूया थोडंफार. ही समजा, हा समजा सूर्य आहे, इथे ही आता पृथ्वी आहे, बरोबर आहे. मग काही काळानंतर इथे येईल पृथ्वी, काही काळानंतर पृथ्वी कुठे येईल? इथे येईल, काही काळानंतर पृथ्वी समजा इथे येईल, बरोबर आहे. आता पृथ्वी इथं असल्यानंतर हा पृथ्वीचा मध्य धरा, हा अक्ष कललेला आहे, इथं काय अडचण नाही. इथं सुद्धा कसा असेल? इथं बघा, हा अक्ष कललेला आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण आता इथे बघा तुम्ही, ही अशी पृथ्वी आहे, हा असा आहे आणि हा अक्ष कललेला आहे, हा अक्ष कललेला आहे, ठीक आहे. हा अक्ष कुठे झाला? आता सूर्याच्या बाजूला झाला. हा हा कुठे झाला? ही बाजू कुठे झाली? सूर्याच्या विरुद्ध दिशेला झाली. जी बाजू म्हणजे वरची दिशा, आता ही जी वरची पृथ्वीची दिशा आहे, ही पृथ्वीची दिशा कोणाकडे झाली? सूर्याकडे झाली. याचा अर्थ असा आहे की वरील बाजूला, म्हणजे ह्या सूर्याच्या वरील बाजूला, आता पृथ्वीच्या, आय एम सॉरी, आता ही पृथ्वी आहे हे तर तुम्हाला सर्वसाधारणपणे माहित आहे असं समजून मी सांगत आहे, ठीक आहे. हा पृथ्वीचा जो आहे हा आहे उत्तर गोलार्ध आणि हा जो पृथ्वीचा आहे हा आहे दक्षिण गोलार्ध, ठीक आहे. आता बघा, इथं असल्यानंतर काय होतंय? पृथ्वीचा जो उत्तर गोलार्ध आहे तो कोणाकडे हे आलेला आहे? बघा, सूर्याकडे आलेला आहे. आणि हा सूर्याकडे आल्यामुळे वरील दिशेला म्हणजे उत्तर दिशेला, उत्तर गोलार्धामध्ये आता काय असणार आहे? उन्हाळा असणार आहे, तर खालील दिशेला हिवाळा असणार आहे. म्हणजे याचा अर्थ झाला की हे कशामुळे झालेलं आहे? तर ह्या पृथ्वीच्या अक्ष कलल्यामुळे झालेला आहे. किंवा आता समजा इथं पृथ्वी आहे, ठीक आहे, सॉरी, बघा, आता समजा इथं पृथ्वी आहे, ओके, ही पृथ्वी आहे. आता पृथ्वीचा अक्ष इकडे कळलेला असेल, इकडे असेल, असाच असेल ना, असे असेल, ठीक आहे, असा असेल. आता बघा, हा जो याचा अर्थ असा आहे, वरील आता दिशा विरुद्ध दिशेला आहे, खालील दिशा म्हणजे दक्षिण आता कुठं आहे? सूर्याच्या दिशेला. याचा अर्थ खालील दिशेला म्हणजे दक्षिण दिशेला आता काय असेल? उन्हाळा असेल आणि वरील दिशेला आता हिवाळा असेल. म्हणजे हे झालं कोणामुळे? पृथ्वीचा अक्ष थोडा कलल्यामुळे. चौथा ऑप्शन काय याच्याशी रिलेटेड नाहीच आहे आणि त्याचमुळे आपल्याला ह्या गोष्टी संभवतात, ठीक आहे. बघा, आपण आता पुढील प्रश्न बघूया. पुढील प्रश्न काय बघा, खालील आकृतीचे निरीक्षण करून दिलेल्या विधानापैकी सत्य विधान हे ओळखायचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे अशा प्रश्नामध्ये, बघा, तुम्हाला एक गोष्ट माहिती पाहिजे. कोणतंही लिक्विड असो, हे लिक्विड काय करतं? स्वतः म्हणजे किंवा दाब हा लिक्विड सुद्धा वर येतो. लिक्विडवर म्हणजे पाण्यावर, कोणतंही लिक्विड असून दे त्याच्यावर, ठीक आहे, पाणी वगैरे, पाण्यासारख्या गोष्टीवर. आता आपण एक सिंपल, याच्या आधी एक सिंपल प्रयोग पाहूया, त्यानंतर तुम्ही याचं सहज उत्तर देऊ शकाल. बघा, आपल्या पुस्तकामध्ये तो आहे,
इथं समजा हे एक आपण मी पाणी भरून हे केलेलं आहे, त्यानंतर हा असा एका प्लेटमध्ये ठेवलेला आहे समजा, ठीक आहे. इथे एक होल मारलेला आहे, इथे एक होल मारलेला आहे, समजा इथे एक होल मारलेला आहे. ओके, आता बघा इथं होल मारलेला आहे, हे जे पाणी आहे ते इथं पडेल, असं समजा इथं पडेल. हे जे पाणी आहे समजा इथं पडेल, पुढं पडेल थोडं, आणि हे जे पाणी आहे त्याच्या पुढं पडेल, इथं पडेल. आणि जर का ह्याच दिशेने इथं होल मारला तर जिथं बरोबर ते पुढं पडलेलं आहे ना, तिथंच पुढं तिथं पाणी पडेल. हा, म्हणजे या दिशेला परत इथं मी होल मारला तर ते इथं पाणी पडेल, आणि इथं मारला तर ते सुद्धा इथं पडेल. याचाच अर्थ दुसरा असा होतोय की जसं तुम्ही खोल जाल, जशा पद्धतीनं खोल जाल, तसं लिक्विडवर असणारं जे काही प्रेशर आहे, जे काही लिक्विडवर असणारं जे काही प्रेशर आहे, दाब जो आहे, तो काय होतो, वाढतो. वाढतो, हे लक्षात ठेवा, वाढतो. काय होतो, लिक्विडवर असणारा दाब जो आहे तो वाढत जाताना आपल्याला दिसून येतो. याचाच अर्थ जेवढं प्रेशर ए वर असेल त्याच्यापेक्षा जास्त प्रेशर बी वर असणार आहे, म्हणजे दाब जास्त असणार आहे, आणि सी वर त्यापेक्षा सुद्धा जास्त दाब असणार आहे, हे आपल्याला दिसताना इथं समजू शकतं. आता बघा महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ऑप्शन मध्ये बघू शकता आपण, बघा इथं आहे बघा, हा चौथा ऑप्शन बघू शकताय तुम्ही. सी या ठिकाणी पाण्याचे वस्तुमान जास्त असून दाब सुद्धा कसा असतो, जास्त असतो. ही गोष्ट फार महत्वाची आहे, ठीक आहे. पुढील प्रश्न बघा काय आहे, खालीलपैकी कोणता परावर्तनाचा नियम नाही असं विचारलेलं आहे. परावर्तनाचा नियम नाही, ठीक आहे. काय आहे बघा, नियम कोणते कोणते आहेत. आपाती किरण, परावर्तित किरण आणि स्तंभिका एकाच प्रतलात असतात, एकाच प्रतलात असतात. तर हा सरळ सरळ काय आहे प्रश्न आहे, बरोबर आहे, म्हणजे नियम आहे, सॉरी नियम आहे, ठीक आहे. दुसरा, परावर्तक पृष्ठभागाशी स्तंभिका लंबरूप असते, हा नियम नाही आहे. लक्षात ठेवा, हा नियम नाही, म्हणजे परावर्तनाच्या नियमामध्ये हा नियम दिलेला नाही आहे. कारण की परावर्तनाचे लक्षात ठेवायचे फक्त एकूण 3 नियम आपल्याला प्रकाशाच्या परावर्तनाचे दिसतात. ओके, तिसरा नियम काय आहे, आपाती आणि परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. आपाती आणि परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात, हा सरळ सरळ एक नियम आहे. आणि आपतन कोन आणि परावर्तन कोन समान मापाचे असतात, हा तर सरळ एक नियमच आहे. म्हणजे अशी एकूण 3 नियम आहेत, त्याच्यापैकी हा जो चौथा म्हणजे दुसरा नियम आहे, हा दुसरा नियम मात्र आपल्याला कुठेही दिसत नाही. आता याच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊया. बघा, आपल्याला माहित आहे, समजा आपण एखादा आरसा घेतला, हा समजा एक आरसा आहे असं धरा, हा एक आरसा आहे. कोणत्याही आरशावर ज्यावेळी आपण एखादा प्रकाश पडतो त्यावेळी परत रिफ्लेक्टेड होतो, तो परत म्हणजे परावर्तित होतो, परत बाहेर येतो, बरोबर आहे का, बाजूला पडतो परत तो. आता समजा समजा मी काय केलेलं आहे, एक प्रकाश हे घेतलेला आहे, हा आरसा आहे, हा असा समजा हा एक आरसा आहे, ठीक आहे. बघा, प्रकाश परावर्तनाचा नियम पाहतोय आपण. ह्या आरशावर समजा इथनं असा आपण हा असा किरण पाडला. ओके, याला काय म्हटलं, ह्या किरणाला नाव काय दिलं आपण, आपाती किरण. हा, आपाती किरण, किंवा त्याला इंग्लिश मध्ये आपण म्हणायला गेलो तर इन्सिडंट रे असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, इन्सिडंट रे. इन्सिडंट रे असं देखील याला म्हटलं जातं. आता प्रकाशाच्या परावर्तनाच्या नियमानुसार हा जो प्रकाश म्हणजे याच्यावर जो काही किरण पडलेला आहे, हा रिफ्लेक्टेड होणार, हा परावर्तित होणार. हा रिफ्लेक्टेड झाला बघा, हा परावर्तित झाला, म्हणजे याला आपण काय म्हणणार, परावर्तित किरण. परावर्तित किरण, परावर्तित किरण म्हणजे रिफ्लेक्टेड रे असं याला म्हणणार आपण. ओके, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बघा, हा इकडून पडलेला आपाती किरण आहे, बरोबर आहे, आणि इकडून पडलेला हा परावर्तित बाहेर जाणारा किरण आहे. आपण इथं मध्ये बरोबर अशी इथं काय ठेवली, ही अशी बघा, इथं ही अशी काय ठेवलेली आहे, इथं स्तंभिका. हिला काय नाव देऊया आपण, स्तंभिका असं. ही जी उभी आहे हिला नाव देऊया स्तंभिका. ओके, स्तंभिका हे नाव देऊया. त्यानंतर बघा, हा जो इथला म्हणजे ह्या पॉइंटवर पडलेला आहे, इथं इथं पडलेला आहे ना,
किरण कुठं पडलेला आहे? ह्या पॉइंटवर पडलेला आहे. हा जो बिंदू आहे, हा जो पॉइंट आहे, ह्या बिंदूला आपण आपात बिंदू असं म्हणूया. काय म्हणूया? आपात बिंदू. हा, आपात बिंदू असं म्हणूया. हे पॉइंट विचारले जातात, लक्षात ठेवा. आपात बिंदू. त्यानंतर ही जी स्तंभिका आहे, ही उभी मध्ये आहे ती स्तंभिका आहे. इकडून पडलेला आपाती किरण आहे, म्हणजे पडणारा किरण आरशावर. हा परावर्तित किरण म्हणजे बाहेर जाणारा किरण. स्तंभिका आणि हा आपाती किरण यांच्या दरम्यान हा जो कोन निर्माण होतो, हा हा याला आपाती कोन असं म्हणतात. याला किंवा किंवा आपतन कोन असं म्हटलं जातं. याला म्हटलं जातं आपतन कोन. ओके. आणि हा जो परावर्तित किरण आहे आणि ही जी स्तंभिका आहे, ह्या दरम्यान होणारा हा जो किरण आहे, हा जो कोन आहे, ह्या कोनाला काय म्हटलं जातं बघा, लक्षात ठेवा, फार महत्वाचं आहे. ह्या कोनाला म्हटलं जातं परावर्तन कोन. काय म्हटलं जातं? परावर्तन कोन. ओके. आता आणखीन एक महत्वाची गोष्ट, ह्याच साठी, या प्रकाशाच्या प्रवर्तनासाठी आपल्याला काही नियम दिलेले आहेत. काय नियम दिलेला आहे? पहिला नियम बघा, बघा, हे आपाती किरण, परावर्तित किरण आणि स्तंभिका एकाच प्रतलात असतात. म्हणजे ह्या एकाच प्रतलात आपल्याला असलेल्या दिसू शकतात. ठीक आहे. पुढचा बघा, आपाती आणि परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. ठीक आहे. पुढची महत्वाची गोष्ट, आपतन आणि परावर्तन कोन समान मापाचे असतात. आपतन आणि परावर्तन कोन हे काय असतात? समान मापाचे असतात. म्हणजे हा आपतन कोन जेवढा हा आहे, हा समजा आपतन कोन आहे, आपण हा मानला आय, म्हणजे इन्सिडेंट हे आहे, तो अँगल आहे, आय आहे, आणि हा आर आहे, तर ते आय इज इक्वल टू आर असेल. हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. आता बघा, पुढचा प्रश्न आपण बघूया. परिदर्शीच्या बाबतीत खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? परिदर्शीच्या बाबतीमध्ये चुकीचं विधान कोणतं? बघा, परिदर्शीच्या बाबतीत आपण त्याला पेरिस्कोप असं म्हणतात. इंग्लिशमध्ये परिदर्शी म्हणजे त्याला काय म्हटलं जातं बघा? पेरिस्कोप असं म्हणतात. ओके, पेरिस्कोप असं म्हटलं जातं. खालीलपैकी चुकीचं विधान आपल्याला विचारलंय. कोणतं विधान विचारलंय? चुकीचं विधान विचारलेलं आहे. पहिला प्रश्न, पहिला ऑप्शन काय बघा, परिदर्शित परावर्तन 2 वेळा होते. परिदर्शित गोलीय आरसे वापरतात. परिदर्शित 2 सपाट आरसे वापरतात. आरसे परस्परांशी समांतर असतात. आता याच्यामधला जो चुकीचं उत्तर आहे, चुकीचं विचारलंय, ते आहे हे. ठीक आहे. काय आहे बघा? परिदर्शित गोलीय आरसे. आता परिदर्शी म्हणजे नेमकं काय हे बघणं फार आपल्याला गरजेचं आहे. परिदर्शित नेमकं काय असतं किंवा परिदर्शी म्हणजे नेमकं काय हे बघणं फार गरजेचं आहे. काही नाही, समजा आपण एक असा समजा पाईप घेतली, इथं ही अशी पाईप लावलेली आहे, त्यानंतर अशी एक पाईप लावली अँगल बरोबर करून, इथं बरोबर असा एक अँगल घेतला असा 45 डिग्रीचा, आणि इथं एक अशी लावली, अशी एक पाईप लावली इथं समजा, आणि परत इथं असा एक 45 डिग्रीचा अँगल घेतला आणि पाईपला अशी परत वळवली. ठीक आहे. आता बघा, इथे एक आरसा बसवला, इथं इथे एक आरसा बसवला, आणि समजा या इथे एक आरसा बसवला, आणि तुम्ही समजा इथून प्रकाश पाडला आणि इथून बघायला लागलाय असं, तर पहिल्यांदा इथं पडणार कोणताही प्रकाश असेल तो, मग काय होईल, तो इथं पडणार, म्हणजे दुसऱ्यांदा एकदा इथं परावर्तन होणार, इथनं जाणार, इथं बाहेर पडणार. बरोबर आहे का? लक्षात ठेवा, यालाच परिदर्शी, पेरिस्कोप असं देखील म्हटलं जातं. सरळ सरळ आहे. बरोबर आहे. काय आहे, पाईप घेतली, काय पण घेतलं, इथं पाईप घेतली किंवा कोणतीही गोष्ट घ्या, ठीक आहे, इथनं आपण एखादी गोष्ट इथं हे केली तर ती इथं दिसणार किंवा इथं दिसणार. किंवा समजा बाहेरची एखादी गोष्ट आहे, इथली एखादी गोष्ट आहे, तुम्हाला कुठं बघायची आहे? इथं डोळ्यांनी बघायची आहे, इथं बघायची आहे, इथली गोष्ट आहे. ठीक आहे. तर ती ही गोष्ट पहिल्यांदा ह्या आरशामध्ये दिसणार, इथून या आरशामध्ये, आणि इथून आपल्याला या डोळ्याला दिसणार. ही लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. अशाच पद्धतीनं आपण ज्यावेळी समुद्रामध्ये, खोल समुद्रामध्ये, किंवा समजा एखादी पाणबुडी आहे आणि पाणबुडीला एखादी गोष्ट पाहायची असेल, तर त्यावेळी सुद्धा हीच अशीच सिंपल गोष्ट वापरली जाते. काय केलं जातं बघा, अशी एक परिदर्शी ठेवली जाते, परिदर्शीतून खालून आपण समजा त्या डोळ्यातून पाहायला गेलो तर तिथून हे बरोबर रिफ्लेक्ट होणार, हे वरती असणार, आणि वरती आपल्याला एखादी गोष्ट दिसणार. ह्यालाच पेरिस्कोप किंवा परिदर्शी असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता बघा, पुढील प्रश्न आपल्याला काय दिसतोय बघा, पुढील प्रश्नाचा आपण आता पुढील प्रश्नाकडे वळूया. ओके. खालील स्तंभातील ऊर्जेचे स्रोत व त्यांच्या प्रक्रिया संबंधी दिलेल्या पर्यायापैकी योग्य
जोड्यांचा अचूक क्रमसंबंध ओळखा. अचूक क्रमसंबंध नेमका कोणता आहे हे आपल्याला आता ओळखायचं आहे. बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ही. आपल्याला प्रश्नाचं उत्तर येतं का कोणाला बघा जरासं. पहिला ऑप्शन आहे खनिज तेल, दुसरा ऑप्शन आहे सौर ऊर्जा, मग आहे सौर विद्युत घट आणि मग आहे अणुऊर्जा. आपल्याला याच्यासाठी संदर्भात काही गोष्टी शोधायच्या आहेत. कशा शोधणार आहे आपण बघा. हे जे अणुऊर्जा असते आपल्याला सर्वांना माहिती आहे. अणुऊर्जा आपल्याला कशी मिळते हो? अणुऊर्जा मिळते ती म्हणजे केंद्रीय विखंडन या क्रियेतून मिळते. केंद्रीय विखंडन झाल्यानंतर अणुऊर्जा भेटत असते. त्यानंतर जी सौर ऊर्जा आपल्याला सूर्याकडून जी सौर ऊर्जा भेटते ती कशी भेटते? केंद्रीय एकत्रीकरण झाल्यानंतर भेटते. त्यानंतर जो सौर विद्युत घट आहे हा सौर विद्युत घट काय करतो? सौर ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करण्याचं काम करतो. आणि हा जे खनिज तेल आहे हे काय आहे? एक रासायनिक ऑक्सिडीकरण आहे. रासायनिक ऑक्सिडीकरण आहे. म्हणजे याच्या संदर्भात आपल्याला जर का बरोबर ऑप्शन आपण जर बघायला गेलो तर बरोबर ऑप्शन हा कितवा आहे बघा? चौथा जो आहे तो बरोबर ऑप्शन आपल्याला दिसू शकतो. आता सर्वसाधारणपणे आपण जर का सौर ऊर्जेविषयी बोलायला गेलो, ही जी सौर ऊर्जा आहे म्हणजे सूर्यापासून मिळणारी ऊर्जा. आता सूर्याचा विचार करायला गेलो म्हणजे सौर ऊर्जा सूर्यापासून मिळणारी. सूर्यामध्ये महत्वाचे दोन गॅसेस आहेत. एक पहिला गॅस आहे तो म्हणजे समजा हायड्रोजन आहे आणि दुसरा जो गॅस आहे हेलियम आहे. हा पहिला गॅस आहे हायड्रोजन आणि दुसरा गॅस आहे हेलियम. आता सूर्यापासून आपल्याला असीमित प्रकारची काय मिळत असते? ऊर्जा मिळत असते. ही कशामुळे मिळत असते? तर या हायड्रोजनचं रूपांतर या हेलियम मध्ये होत असतं. या हायड्रोजनचं रूपांतर हेलियम मध्ये होत असल्यामुळेच आपल्याला ऊर्जा मिळत असते आणि त्यालाच आपण केंद्रीय एकत्रीकरण असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर बघा सौर विद्युत घट. सौर विद्युत घटामध्ये नेमकं सौर ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेत होणार आहे. काय सिंपल आहे. पुढे बघा अणुऊर्जा. अणुऊर्जेमध्ये नेमकं काय होत असतं हो? अणुऊर्जा काय आहे? अणुऊर्जा कशाला म्हणतात? काही अणु घेतले जातात. समजा एक आपण अणु घेतला ज्याचं नाव आहे युरेनियम 235. हे समस्थानिक आहे बरं का. युरेनियमचं समस्थानिक आहे. ह्या युरेनियमच्या समस्थानिकावर आपण न्यूट्रॉनचा मारा केला. कशाचा मारा केला आपण याच्यावर? एका समजा न्यूट्रॉनचा मारा केला. याच्यावर आपण असा न्यूट्रॉनचा मारा केलेला आहे. ह्याच्या म्हणजे U-235 या समस्थानिकावर. हे काय आहे? एक अणु आहे लक्षात ठेवा. ह्याच्यावर आपण ज्यावेळी न्यूट्रॉनचा मारा करणार त्यावेळी ह्याच्यातून दोन मूलद्रव्यांची केंद्रके तयार होणार. एक म्हणजे तयार होणार क्रिप्टॉन, क्रिप्टॉन 92 आणि दुसरं क्रिप्टॉन 92 आणि एक होणार बेरियम. समजा बेरिलियम एक होणार बेरियम 141 हे तयार होणार. ठीक आहे. आणि त्याचबरोबर त्याच्यातनं 2 ते 3 न्यूट्रॉन्स परत बाहेर पडणार. 2 ते 3 न्यूट्रॉन्स बाहेर पडणार. आणि हे परत जे बाहेर पडलेले न्यूट्रॉन्स आहेत ते परत पुढं U-235 ह्या परत अणुवर ते काय होणार? आदळणार. आणि परत त्याच्यातून बघा आता परत हे क्रिप्टॉन आणि बेरियम तयार होणार आणि परत त्याच्यातून हे न्यूट्रॉन म्हणजे अशी क्रिया चालू होणार आणि ह्याच्या माध्यमातून कितीतरी मोठ्या प्रमाणात आपल्याला ऊर्जा तिथून मिळणार. हीच म्हणजे अणुऊर्जा. म्हणजे विखंडन नव्हतं, ह्या अणुचं विखंडन होतं. विखंडन तुटतो असं आपण समजूया. ठीक आहे. बघा पुढील जो प्रश्न आहे काय बघा. अगदी सोपा अगदी सिंपल प्रश्न आहे. खालील विद्युत परिपथातील घटकांना ओळखणाऱ्या अचूक उत्तराचा पर्याय ओळखा. आता उत्तराचा पर्याय ओळखा. सिंपल आहे, सहज आणि साधा प्रश्न आहे. बघा ही काय बॅटरी आहे ना, सेल आहे बरोबर आहे का. म्हणजे काय आपण त्याला मराठीमध्ये काय म्हणतो? त्याला घट म्हणतो. घट एक नंबरला घट आहे समजा. 2 नंबरला हा काय रोध आहे. रोध म्हणजे अडवणारा रोध आहे. रेजिस्टर आहे. ठीक आहे. रोध आहे 2 नंबरला. कुठला ऑप्शन येतोय बघा. हा समजा हा याला बरोबर आहे बघा. हा याला बरोबर आहे. 3 नंबरला ही काय आहे? कळ आहे. कळ म्हणजे स्विच आहे एक प्रकारचा बरोबर आहे का. स्विच आहे. हा जर ऑन ऑफ होतो इथून. त्यानंतर हा काय? बल्ब आहे. सरळ सरळ इथं आपल्याला हे दिसत आहे. ओके हा बल्ब आहे. म्हणजे हा तिसरा जो ऑप्शन आहे इथं बरोबर असणार. याच्यामध्ये काही सांगण्यासारखं नाही आहे. अगदी व्हेरी सिंपल प्रश्न आहे आपल्या समोर आलेला हा. त्यानंतर पुढील प्रश्न बघूया. फार महत्वाचा प्रश्न आहे बघा. आपल्याला काही आकृती दिलेल्या आहेत. वरील आकृत्या दिलेल्या आहेत. ह्या एकूण 4 आकृत्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यापैकी असं विचारलेलं आहे ऑक्सिजन अणूची सत्य आकृती कोणती?
ऑक्सिजन अणूची याच्यामध्ये आकृती कोणती आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. आता आपल्याला ह्यासाठी एक गोष्ट तरी सर्वसाधारणपणे माहित असलं पाहिजे, ते म्हणजे अशी की ऑक्सिजन हा जो अणू आहे, या ऑक्सिजन अणूचा अणुअंक नेमका किती आहे. पहिल्या 10 ते 15 अणूंची किंवा सर्वसाधारणपणे 20 अणूंची आपल्याला अणुअंक माहित असणं किंवा मूलद्रव्यांचा अणुअंक माहित असणं आपल्याला फार गरजेचं आहे. आणि ऑक्सिजनचा जो अणुअंक हा किती आहे, 8 आहे. किती आहे, 8 आहे. आणि तुम्हाला माहित आहे, जेवढा अणुअंक असतो, आपण ह्या प्रश्नानंतर पुढच्या प्रश्नामध्ये ते एक्सप्लेन देखील करणार आहे, बरोबर आहे. जेवढा अणुअंक असतो तेवढाच प्रोटॉनची संख्या असते, तेवढीच इलेक्ट्रॉनची सुद्धा संख्या असते. म्हणजे काय, प्रोटॉनच्या किंवा इलेक्ट्रॉनच्या संख्येवरनच आपला अणुअंक ठरतो, बरोबर आहे का. म्हणजे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कुठला असा अणू आहे बघा ज्याच्यामध्ये 8 प्रोटॉन्स आपल्याला दिसतात, तर तो हा आहे बघा, हा आहे, हा आहे. आणि इथं म्हणजे उत्तर ऑक्सिजनसाठी सी आहे, म्हणजे हा 3 नंबरचा आहे. ठीक आहे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की त्याचा अणुअंक किती आहे, 8. आणि अणुअंक 8 असेल तर प्रोटॉनची संख्या पण किती असेल, 8 असेल. हे सगळ्यात बरोबर उत्तर आहे. पुढचा बघा प्रश्न, एकही न्यूट्रॉन नसणाऱ्या अणूच्या मूलद्रव्याला ओळखा. आता याच्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी, मी 2-3 गोष्टी आपल्याला सांगेन. पहिल्यांदा उत्तर आपण बघूया. याचं उत्तर सरळ सरळ आहे, ते म्हणजे कुठलं आहे बघा, हायड्रोजन हे उत्तर आहे. हा, आता कसं काय हायड्रोजन हे उत्तर, हे आपण आता इथं सर्वसाधारणपणे पाहण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, बघा. हा एक समजा अणू आहे, हा अणूचा केंद्रक आहे. ह्या अणुकाच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन्स असतात, न्यूट्रॉन्स असतात आणि बाहेर कोण असतात, इलेक्ट्रॉन्स असतात, फिरत असतात. इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज असतो, ऋण भार असतो. आणि याच्यावर पॉझिटिव्ह भार असतो, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असतो, म्हणजे धन भार असतो. ओके, ही महत्वाची गोष्ट आहे. आणखीन एक महत्वाची लक्षात ठेवा गोष्ट, जेवढे बाहेर फिरणारे इलेक्ट्रॉन्स असतात तेवढेच आत कोण असतात, प्रोटॉन्स असतात. न्यूट्रॉनची संख्या मात्र व्हॅरी होत असते. ओके, जेवढे बाहेर इलेक्ट्रॉन आहेत तेवढेच आतमध्ये काय असतात, प्रोटॉन्स असतात. आता समजा हा एखादा अणू आहे, कोणताही आहे, समजा एक्स वाय झेड आहे. ह्याचा आपल्याला काय करायचा आहे, अणुअंक काढायचा आहे, म्हणजे झेड अणुअंक काढायचा आहे. तर तुम्ही कसा काढणार, प्रोटॉनची जेवढी संख्या आहे किंवा त्याच्यामध्ये जेवढी इलेक्ट्रॉनची संख्या आहे तेवढाच माझा त्याचा काय असणार आहे, अणुअंक असणार आहे. आणि मला समजा त्यांचं अणुवस्तुमान काढायचं आहे, अणुवस्तुमान काढायचं आहे, ऍटॉमिक मास नंबर काढायचा आहे. तर तुम्ही कसा काढणार, त्याच्या केंद्रकामध्ये प्रोटॉनची संख्या अधिक न्यूट्रॉनची संख्या एकूण किती आहे, तोच माझा काय असणार आहे, अणु वस्तुमान असणार आहे. आता सर्वसाधारणपणे जर का विचार करायला गेलो तर बघा, इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट, अणुअंक कशावरनं ठरतो, झेड कशावरनं ठरतो, प्रोटॉनच्या संख्येवरनं किंवा इलेक्ट्रॉनच्या संख्येवरनं. आता आपण जर का पिरियॉडिक टेबल बघितला तर पिरियॉडिक टेबल मध्ये हायड्रोजनचा अणुअंक आहे 1. आणि अणुअंक कशावरनं ठरतो, प्रोटॉनच्या संख्येवरनं किंवा इलेक्ट्रॉनच्या संख्येवरनं. याचाच अर्थ या हायड्रोजनच्या अणूमध्ये प्रोटॉनची संख्या किती आहे, 1. आणि इलेक्ट्रॉनची संख्या पण किती आहे, 1. कारण की अणुअंक तर त्यावरच ठरत असतो, बरोबर आहे का. आता पुढे महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे त्याच्यामध्ये जर का प्रोटॉनची संख्या असेल 1, बरोबर आहे, प्रोटॉनची संख्या असेल 1 आणि अणुअंक सुद्धा असेल किती, 1, तर न्यूट्रॉनची संख्या काय असेल, 0 असेल ना. सर्व विचार करा बघा, विचार केल्यानंतर सहज कळेल आपल्याला, कारण इथं काहीच नाही ना बाकी, फक्त प्रोटॉनच 1 आहे आणि अणुअंक पुरतं. आता संपलं ना, 1 नंतर काय राहणारच नाही ना इथं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, मूलद्रव्यातील अणूचा अनुक्रमांक व अणुवस्तुमानांक अनुक्रमे 11 व 23 आहे, तर त्यात असणाऱ्या न्यूट्रॉनची संख्या किती. सिंपल प्रश्न आहे, साधा प्रश्न आहे. काय आहे प्रश्न, सरळ सरळ विचारलाय की अनुक्रमांक आहे हा किती आहे, 11 आहे. म्हणजे ए बरोबर किती आहे समजा, नाही, झेड बरोबर किती आहे समजा, 11 आहे. अणुवस्तुमानांक म्हणजे समजा ए बरोबर किती आहे, 23 आहे. तर आपल्याला काय विचारलंय, न्यूट्रॉनची संख्या किती हे विचारलेलं आहे. आता बघा, सर्वसाधारणपणे असं काढण्याची गरज नाही, सहज आपल्याला उत्तर येतं कॅल्क्युलेशन सहज समजल्यानंतर. प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन इज इक्वल टू व्हॉट, अणुवस्तुमानांक, बरोबर आहे. अणुवस्तुमानांक किती आहे, 23 आहे. आणि प्रोटॉनची संख्या हीच कशाची असते, अणुअंकांची संख्या. अणुअंक इलेक्ट्रॉनची संख्या आणि प्रोटॉनची संख्या सारखी असते, हे आधीच मी सांगितलेलं आहे. इलेक्ट्रॉनची संख्या आणि प्रोटॉनची संख्या सारखी असते. आणि प्रोटॉनच्या संख्ये आणि इलेक्ट्रॉनच्या संख्येवरनं काय ठरतं, आपला अणुअंक ठरतो. माझा अणुअंक किती आहे, 11. म्हणजे माझ्याकडे इलेक्ट्रॉन किती असतील, 11 आणि प्रोटॉन्स किती असतील, 11. आता बघा मी सरळ सरळ आहे, प्रोटॉन अधिक न्यूट्रॉन बरोबर माझा काय असेल समजा,
अणु वस्तुमानांक असेल जो किती आहे 23 आहे. प्रोटॉनची संख्या माहिती आहे मला, कशावरनं माहिती आहे, प्रोटॉन बरोबर काय असतो माझा अणुअंक असतो, अणुअंक माझा किती आहे 11, मला न्यूट्रॉनची संख्या काढायची आहे इज इक्वल टू 23. न्यूट्रॉन आहे असा ठेवला, इकडं अधिक आहे तिकडे वजा केला, 23 वजा 11 किती येते बघा, 23 वजा 11 ओके सॉरी 2 आणि 1 उत्तर काय असेल 12. ओके हे लक्षात ठेवा, अशा पद्धतीने हे प्रश्न सोडवले जातात. पुढील बघा, खालील अभिक्रिया ही कोणत्या प्रकारातील आहे. ह्या अशा प्रकारच्या अभिक्रियांना ओळखण्याचा एक सिंपल फंड आहे, ठीक आहे. बघा हे एक आपल्या समोर एक रासायनिक अभिक्रिया दिलेला आहे, ओके, केमिकल रिएक्शन इक्वेशन्स दिलेला आहे. आता ह्या केमिकल इक्वेशन मध्ये हे समजा हे बरोबर चिन्ह आहे, हे जे आहे बरोबर चिन्ह आहे, ही आहे इक्वेशनची डावी बाजू, ही आहे इक्वेशनची उजवी बाजू, बरोबर आहे. आता आपल्याला सहज सरळ सरळ ओळखायचं आहे की अभिक्रिया कोणत्या प्रकारची आहे. बघा या अभिक्रियेमध्ये कुठेतरी हीट दिलंय का नाही, इथं हीट दिले ना, सिंपल फंडा फक्त सांगतो मी थोड्याफार प्रमाणामध्ये. हीट जे आहे इथं कुठेतरी दिलेली आहे, हीट एकतर उजव्या बाजूला दिलेली आहे किंवा हीट काय करतात बघा, एकतर हीट इथं बघा समजा ह्या बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला दिलेल्या आहे किंवा एकतर ह्या हीट ह्या बरोबर चिन्हाच्या वरती म्हणजे इथंच लिहिलं जातं उष्णता किंवा हीट म्हणून. अशा दोन प्रकारे आपण हीट त्या इक्वेशन मध्ये देऊ शकतो. आता जर त्या इक्वेशन मध्ये हीट लिहिलेलं आहे याचा अर्थ एकतर ती इक्वेशन उष्माग्राही असेल किंवा उष्मादायी असेल, दोन प्रकारे असेल ओके. आता बघा इक्वेशनच्या डाव्या बाजूला कधी पण लक्षात ठेवायचं रिएक्टन्ट्स असतात ते एकमेकांमध्ये रिएक्शन्स करतात आणि इकडे उत्पादित असतात, हा रिझल्ट असतो हा उत्पादित असतात म्हणजे ह्या दोघांची रिएक्शन झाली बरोबर मधील चिन्ह आणि हे तयार झालं. आता हे तयार होत असताना आणखीन काय तयार झालं, इथं उष्णता पण तयार झाली आहे की नाही, म्हणजे उष्णता इथून बाहेर गेलीये कारण हे तयार झालेलं आहे. बघा उष्णता तयार झालेली आहे याचा अर्थ ही तयार झाली आहे म्हणजे त्यानं उष्णता दिलेली आहे, त्या इक्वेशन उष्णता दिलेली आहे, बाहेर दिलेली आहे म्हणजे ते उष्मादायी आहे, दायी ओके. आता बघा आणखीन एक महत्वाची गोष्ट आपण जर का या इक्वेशन मध्ये बघायची झाली तर बघा इथं जर का उष्णता दिलेली असते म्हणजे इथं जर का हीट लिहिलेलं असतं इथं, तर काय झालं असतं इथं हीट लिहिल्यानंतर ह्या म्हणजे ह्याची रिएक्शन ह्याच्या बरोबर होत असताना कशाची गरज लागली, हीटची गरज लागली. हे समजा इथं नसेल तर हे आणि हे तयार झालं म्हणजे ह्याच्याने ह्याची रिएक्शन करायला हीट लागली म्हणजे यानं हीट घेतली आणि घेऊन मग हे तयार झालं म्हणून ही ग्राह्य केलं आणि ही दिली तर हे हीट काय झाली तयार झाली, हे लक्षात ठेवा ओके. बघा धन्यवाद. आपण आज काही महत्वाचे प्रश्न जे रेल्वे एनटीपीसी किंवा ग्रुप डी साठी अत्यंत आवश्यक असतील असे काही प्रश्न बघितलेले आहेत. हे जे काही नवीन टेक्निक आहे किंवा हा जो म्हणजे ज्या पद्धतीने आपण लिहून वगैरे व्हिडिओ तयार करण्याचा किंवा मॅक्झिमम प्रश्न पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत, हा नवीन उपक्रम आहे त्यामुळे थोड्याफार काही चुका याच्यातून झालेल्या असतील लिखाण वगैरे करत असताना, परंतु लवकरात लवकर भविष्य काळामध्ये अशा प्रकारचे चांगले व्हिडिओ आपल्यासाठी तयार करून आम्ही पोहोचत जाऊ. त्यामुळेच तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याचबरोबर शेअर करा. धन्यवाद.